इम्पॉर्टंट कन्सेप्टबद्दल डिस्कस करू जो तुमच्या मेडिसिनमध्ये पण इम्पॉर्टंट आहे, सर्जरी पण इम्पॉर्टंट आहे आणि भरपूर पेशंट येतात तुमच्याकडे. समजा ॲक्यूट पॅनक्रियाटायटिस नाव आहे आपल्या सब्जेक्टचं आजच्या. ॲक्यूट पॅनक्रियाटायटिस म्हणजे काय? पॅनक्रियाटायटिस म्हणजे इन्फ्लेमेशन ऑफ द पॅनक्रियाज. अकूट म्हणजे अकूट कालावधी, म्हणजे आत्ताच काय काळापूर्वी झालंय. त्याच्यात काय होतं तुमचं, म्हणजे एपिगॅस्ट्रिक पेन होतं, पोटात दुखायला चालू होतं, ते पाठीमागे रॅडिट होतं पाठीकडे. आणि कधी कधी पुढं झुकलो की ते पेन कमी होतं. म्हणजे ओळखायचं कसं ॲक्यूट पॅनक्रियाटायटिस. आणि दुसरं म्हणजे नॉइज वॉमिटिंग पण असते, म्हणजे मळमळ होणे वगैरे ह्याच्यासोबत. ते झालं तुमच्या ॲक्यूट पॅनक्रियाटायटिसचे सिम्पटम कसे दिसतात. त्याचे मोस्ट कॉमन कॉजेस काय आहेत? तर आपल्या भारतात तर दारू पिल्यामुळे होतं जास्त, म्हणजे बिंज ड्रिंकिंग, भरपूर दारू पिल्यामुळं. तुमच्या मग गॉलस्टोन्समुळे पण होऊ शकतं, म्हणजे पित्ताचे खडे जे असतात ते अडकून बसले त्या पाथवेमध्ये, तिथून आपलं पॅनक्रियास वगैरे बाईली येतं ना, तिथं अडकून बसल्यामुळं. आणि पुन्हा ह्याच्यामुळे पण होऊ शकतं, तुमचं कोलेस्ट्रॉल वगैरे वाढलं, हायपर ट्रायग्लिसराईड त्यामुळे होऊ शकतं. आणि हायपर पॅराथायरॉइडिझममुळे मध्ये पण होतं, हायपर कॅल्सिमिया होतं, त्याच्यामुळे हे होतं. 4-5 कॉज लक्षात ठेवा. हे झालं तुमचं, म्हणजे ओळखायचं कसं एपिगॅस्ट्रिक पेन असतं, बॅककडे रेडिएट होतं, पुढं लीन झालं म्हणजे पुढं वाकलं तर ते कमी होतं. आणि नॉइज वॉमिटिंगची पण फिलिंग असते. आता त्याची ट्रीटमेंट काय आहे? तर ट्रीटमेंट तर सगळ्यात समजा हे की आय फ्लुइड्स वगैरे देतो आपण, आणि पेन कंट्रोल महत्त्वाचं असतं, त्यासाठी पेन किलर वगैरे देत होतं. आणि अंडरलाईन कॉज ट्रीट करणं महत्त्वाचं. म्हणजे गॉल स्टोनमुळे होत असेल तर ते गॉल स्टोनची जी ट्रीटमेंट असेल ती करावं लागते. काही केसेसमध्ये सर्जरी पण करावं लागते. नेक्रोसिस होईल पॅनक्रिया, समजा नेक्रोसिस काय म्हणू शकतो मराठी, सडणे वगैरे खराब व्हायला लागले पॅनक्रिया, तर सर्जरी करावं लागते. आणि बिलियरी पॅनक्रियाटायटिस म्हणजे त्या स्टोन्समुळे जर झाली तर सर्जरी करावं लागते. लक्षात राहू द्या, ॲक्यूट पॅनक्रियाटायटिस ओळखायचं कसं? कॉजेस काय काय? कॉजेस इम्पॉर्टंट आहे तुमचे. अल्कोहोल यूजमुळे होऊ शकतं, किंवा गॉलस्टोनमुळे होऊ शकतं, हायपर ट्रायग्लिसराईडमुळे आणि हायपर पॅराथायरॉइडिझम.